नमस्कार. कधी वेबपेजला स्टाईल करताना असा प्रश्न पडलाय का की इतक्या सगळ्या गोष्टींमधून फक्त एका अगदी त्याच भागाला स्टाईल कसं करायचं? तर आज आपण CSS मधल्या दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजेच क्लासेस आणि आयडी यांच्यातला नेमका फरक एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जरा विचार करा, आपल्या वेबसाईटवर खूप सारे पॅराग्राफ्स आहेत, भरपूर बटन्स आहेत, पण आपल्याला फक्त पेजच्या मेन हेडिंगलाच एक वेगळा खास रंग द्यायचा आहे किंवा फक्त काही महत्त्वाच्या वाक्यांना पिवळ्या रंगाने हायलाईट करायचं आहे. हे नक्की कसं जमवायचं? अहो, याच मोठ्या कोड्याचं उत्तर आहे आयडी आणि क्लास. चला तर मग हे समजून घ्यायला एक मस्त उदाहरण घेऊया. समजा एक शाळा आहे. या शाळेत आयडी म्हणजे काय, तर प्रत्येक विद्यार्थ्याचा एक युनिक एकमेव रोल नंबर. आणि क्लास म्हणजे शाळेचा गणवेश, जो अनेक विद्यार्थी अगदी सारखाच घालतात. बस एवढा लक्षात ठेवला ना तरी अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे युनिक, म्हणजे एकमेव. एका पूर्ण वेबपेजवर कोणताही आयडी फक्त आणि फक्त एकदाच वापरता येतो. जसा रोल नंबर 5 हा दुसऱ्या कुठल्या विद्यार्थ्याला देता येत नाही, तसंच मेन टायटल हा आयडी पेजवरच्या दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला देता येणार नाही. तो त्या एका घटकाची स्पेशल ओळख बनतो. आणि क्लासची गोष्ट याच्या अगदी उलट आहे. क्लास म्हणजे आपला शाळेचा गणवेश. जेव्हा आपल्याला एकसारखी स्टाईल अनेक वेगवेगळ्या घटकांना लावायची असते, तेव्हा आपण क्लास वापरतो. उदाहरणार्थ, एरर मेसेज नावाचा क्लास आपण अनेक ठिकाणी लाल रंगातला टेक्स्ट दाखवण्यासाठी वापरू शकतो. बरं, थिओरी तर मस्त समजली, पण आता हे खरं कोडमध्ये कसं काम करतं ते बघूया. चला, सुरुवात आयडी पासून करूया. हे बघा, आपल्या HTML कोडमध्ये आपण एका H1 टॅगला म्हणजे आपल्या मुख्य हेडिंगला आयडी इक्वल टू मेन टायटल असं नाव दिलंय. असं केल्यामुळे आपण त्या हेडिंगला एक युनिक ओळख दिलीये. आता हे मेन टायटल नाव या अख्ख्या पेजवर दुसरं कोणीही वापरू शकणार नाही. आणि आता या युनिक आयडीला स्टाईल करण्याची वेळ. त्यासाठी CSS मध्ये आपण वापरतो हॅश चिन्ह. हो, हे हॅश चिन्ह, हे चिन्ह म्हणजे CSSला दिलेला एक इशारा आहे की मी एका विशिष्ट आयडीला शोधतोय. हे लक्षातच ठेवा, हॅश म्हणजे आयडी. तर मग आपला CSSचा नियम काहीसा असा दिसेल. हॅशटॅग मेन टायटल असं लिहिल्यावर आपण त्या एकाच हेडिंगला निवडतो आणि मग त्याला जांभळा रंग किंवा मोठा फॉन्ट साईज अशी कोणतीही स्टाईल देऊ शकतो. आणि ही स्टाईल फक्त आणि फक्त त्याच हेडिंगला लागू होईल. सोपं आहे की नाही? चला, आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. बघूया क्लासचा वापर कसा करायचा, खास करून तेव्हा जेव्हा एकापेक्षा जास्त घटकांना आपल्याला सारखीच स्टाईल द्यायची असते. आता समजा आपल्याला एका पॅराग्राफला आणि एका दुसऱ्या शब्दाला या दोन्ही गोष्टींना एकाच वेळी हायलाईट करायचं आहे. इथे आपण त्या दोन्ही घटकांना क्लास इज इक्वल टू हायलाईट असं लिहू. एकच हायलाईट नावाचा क्लास आपण पाहिजे तितक्या घटकांना देऊ शकतो. हीच तर त्याची खासियत आहे. आता या सगळ्या गणवेश घातलेल्या घटकांना एकत्र स्टाईल करण्यासाठी CSS मध्ये आपण वापरतो डॉट म्हणजे पूर्णविराम. हे डॉट चिन्ह जसं आयडीसाठी हॅश तसंच क्लाससाठी डॉट. हा फरक कायम लक्षात ठेवायचा आणि आपला CSS नियम तयार होतो. डॉट हायलाईट. या एका नियमाने ज्या ज्या घटकांना आपण हायलाईट क्लास दिलाय त्या सगळ्यांचा बॅकग्राऊंड पिवळा होईल आणि फॉन्ट बोल्ड होईल. बघा, एकाच वेळी अनेक घटकांना स्टाईल करण्याचा किती भारी आणि सोपा मार्ग आहे हा. ओके, आपण दोन्ही गोष्टी खूप नीट समजून घेतल्या. आतापर्यंत जे काही शिकलो ते सगळं एकत्र आणूया आणि एक शेवटची स्पष्ट तुलना करूया, म्हणजे मनात कोणताही गोंधळ राहणार नाही. हा तक्ता बघा, सगळं एका नजरेत स्पष्ट होईल. आयडी म्हणजे आपला रोल नंबर, क्लास म्हणजे गणवेश. आयडीसाठी वापरायचा हॅशटॅग आणि क्लाससाठी वापरायचा डॉट. नियम एकदम सरळ आहे. आयडी फक्त एकासाठी, क्लास अनेकांसाठी. त्यामुळे पेज हेडर सारख्या एकमेव गोष्टीसाठी आयडी वापरा आणि बटणे किंवा अलर्ट्ससारख्या अनेक ठिकाणी येणाऱ्या गोष्टींसाठी क्लास वापरा. जर या संपूर्ण चर्चेतून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे. आयडी हा एका विशिष्ट एकमेव घटकासाठी असतो आणि क्लास हा अनेक घटकांच्या गटासाठी असतो. हे एक वाक्य पक्क लक्षात ठेवा. CSS लिहिताना कधीच गडबड होणार नाही. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. अशी कोणती वेळ येऊ शकते जिथे एकाच घटकाला एक युनिक आयडी, समजा आयडी इज इक्वल टू कॉन्टॅक्ट फॉर्म, आणि एक सामायिक क्लास म्हणजे क्लास इज इक्वल टू बॉक्स स्टाईल असं दोन्ही देण्याची गरज पडेल? यावर जरा विचार करा, कारण याच्या उत्तरातच CSSच्या पुढच्या ॲडव्हान्स लेवलची सुरुवात लपलेली आहे.